जयंत पाटलांनी आयोगासमोर आता पुरावे ठेवलेले आहेत आणि आता आयोग या पुराव्यांची तपासणी करत आहे। जयंत पाटलांनी सगळे गोळा केलेले पुरावे आता या दोन्ही आयुक्तांसमोर मांडलेले आहेत आणि या पुराव्यांच्या आधारे त्यांनी पुन्हा प्रश्न केलेले आहेत। तेव्हा आता आयोगाकडून सुद्धा उत्तर मिळालेलं आहे। या सगळ्या पुराव्यांची तपासणी होणार आहे आणि त्यानंतरच अंतिम उत्तर आयोग देणार आहे। आताच्या बैठकीमधली ही दृश्य आपण पाहतोय। जवळपास पाऊण तास झाला ही बैठक सुरू आहे आणि आता जयंत पाटलांनी सगळ्या घोळाची आणि त्रुटींचे पुरावे या आयोगासमोर दोन्ही आयुक्तांसमोर मांडलेत। काल खरं तर केवळ आरोप केले होते, प्रश्न विचारले होते, मात्र आज त्या प्रश्नांसोबत पुरावे सुद्धा जोडलेले आहेत आणि या पुराव्यांची तपासणी आता होणार आहे। आयोगाने या पुराव्यांच्या तपासणीला सुरुवात केलेली आहे। पुरावे समोर ठेवताच त्याच्या तपासणीला सुरुवात केल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय। या ठिकाणी दोन्ही आयुक्त उपस्थित आहेत आणि मुख्य निवडणूक अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत आणि हे आता या पुराव्यांची तपासणी करून त्यावर समाधानकारक उत्तर देतील अशी अपेक्षा खरतर मनसे आणि मवियाच्या शिष्टमंडळाची आहे। तेव्हा लवकरच त्याच्यावरचा प्रकाश पडणार आहे। लवकरच ते काय उत्तर देत आहेत हे समजणार आहे। महाराष्ट्राचं लक्ष तुर्तास सध्या या भेटीकडे लागलेलं आहे आणि काही वेळातच पत्रकार परिषद होईल। त्या पत्रकार परिषदेच्या वेळी निवडणूक आयोगाकडून आलेली उत्तर समोर येतील। सत्तेतले 3 पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही असा घणाघाती आरोप राज ठाकरेंनी केला होता। पुन्हा एकदा मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी का असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला होता। सगळ्या पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत असा आदेशच राज ठाकरेंनी दिला। तर मुलीचं वय 134 झालं आणि मुलांचं वय 40च राहिलं, मग कुणी कुणाला काढलं अशा प्रकारचा प्रश्नही विचारला। आपल्यासोबत वैदेही काणेकर लाईव्ह जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, आपण पाहू शकतोय गेले 40 ते 45 मिनिटं सुरू असलेली ही बैठक, ह्याच्यामध्ये राज ठाकरे आज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचसोबत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत, त्यावर आज काही वेगळी चर्चा झाली आहे का? चर्चेतनं काही वेगळं मंथन झालंय का? काय समोर येतंय? नक्कीच आपण बघतोय की गेल्या 45 मिनिटांपासून खरं तर महाविकास आघाडी आणि राज ठाकरे हे एकत्रितरित्या निवडणूक आयोगासमोर बसलेले आहेत। निवडणूक आयुक्त हे दोन्ही निवडणूक आयुक्त एकमेकांसमोर देखील बसलेले बघायला मिळत आहेत। कालपर्यंत या आयुक्तांनी एकमेकांच्या समोर जी आहे ती जबाबदारी झटकण्याचं काम केलं होतं, मात्र या दोन्ही आयुक्तांसोबत एकत्र बसण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी कालच सांगितलं होतं आणि आज त्या परीनं गेल्या 45 मिनिटांपासून ही बैठक सुरू असलेली बघायला मिळते। आपण जर बघितलं तर या बैठकीमध्ये एकूणच अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा सुरू आहे। निवडणूक याद्यांपासून नावं जी आहेत ती गायब कशी होतात अशा संदर्भातले अनेक प्रश्न खरं तर या सगळ्या लोकांनी विचारलेले बघायला मिळत आहेत। यासोबतच निवडणूक आयोग जे आहे ते अनेक गोष्टींमध्ये लपवाछपवी का करत आहे असा सवाल राज ठाकरे यांनी देखील विचारलेला आहे। सोबतच जर आपण बघितलं तर अनेक गोष्टींच्या त्रुटी ज्या आहेत त्या या याद्यांमध्ये दिसून येत असल्याचं देखील विरोधक जे आहेत ते देखील बोलताना बघायला मिळत आहे। एकूणच या बैठकीमध्ये राज ठाकरे देखील आक्रमक झालेत, कारण जर वयाचा हिशोब बघितला तर वडिलांचं वय हे मुलीच्या वयापेक्षा जास्त त्या ठिकाणी दिसून येत आहे। त्याच्यामुळे त्या संदर्भात देखील प्रश्न राज ठाकरे यांनी विचारलेला आहे। निवडणूक आयुक्तांना राज ठाकरे यांनी खरं तर खडसावलेलं आहे। जर तुम्हीच एकूणच या सगळ्या गोष्टीबद्दल एक स्वतःचा कॉन्फिडन्स तुमचा नसेल किंवा अनेक त्रुटी जर त्या संदर्भात असतील तर निवडणूक घेऊच नका अशा संदर्भात राज ठाकरे यांनी संतप्त अशी प्रतिक्रिया त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये दिलेली बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर अनेक गोष्टींवर चर्चा सध्या होताना बघायला मिळत आहे आणि या बैठकीमध्ये राज ठाकरे हे आक्रमक देखील झालेले बघायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक पातळीवर प्रत्येक राजकीय पक्ष ही निवडणूक याद्यांवर काम करत होती आणि या निवडणूक याद्यांमध्ये तपासणी केली असता मराठी व्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये अनेकांची नावं असल्याचं देखील दिसून आलं आणि आज ती यादी देखील त्या ठिकाणी निवडणूक आयुक्तांच्या समोर ठेवलेली बघायला मिळते। अगदी जर आपण बघितलं तर जे राजकीय पक्षांचे अध्यक्ष आज निवडणूक आयुक्तांना भेटायला गेलेले आहेत ते सगळे अगदी पुरेपूर पुरावे घेऊन गेलेले आहेत। लक्षात आलेलं आहे। आपण पाहू शकतोय या ठिकाणी पुन्हा एकदा प्रश्नांची फैरी राज ठाकरेंचा गट संपूर्ण शिष्टमंडळानं व्यक्त केलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।